नमस्कार मित्रांनो, पारू पुढील प्रोममध्ये पारू दिशाचा चांगलाच माज उतरवते आणि पुन्हा एकदा किर्लोस्कर मेन्शनमधून दिशाची हकलपट्टी होते. यामुळे ती आणि अनुष्का चांगली सटकते आणि किर्लोस्करांवर आता फक्त वार नाही करायचे, तर त्यांना कायमचंच संपवायचं आणि ते पण पारूच्या हाताने. हा डाव रचून दोघी बहिणी सज्ज होतात. आयली आणि सगळे किर्लोस्कर एका कार्यक्रमाला जातात. दिशा पहिलेच तयारी करते. ती आता बॅगमध्ये एक बॉम्ब ठेवते आणि कार्यक्रमात जात म्हणते, माझ्या डोळ्यासमोर मला या सगळ्या किर्लोस्करांची डेथ बघायला मिळणार. सगळे एका कार्यक्रमात पोहोचतात आणि सगळे लोक आयल्या आणि पारूचं भरभरून स्वागत करतात. कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पारूला खूप मान मिळतो. हे बघून अनुष्काचा खूप जळफळाट होत असतो. आता उद्घाटन असल्यामुळे ते करण्यासाठी पारूला वर बोलवतात. पारू एवढी आनंदात असते तेवढे दिशा येते आणि तिच्या कानात बोलते, स्टेजवर जाते पण बटन दाबू नकोस, नाहीतर धमाका होईल. बूम. सगळीकडे बँड वाजत असतो आणि आयल्या तर एवढी खुश असते की तिच्याकडे बघून पारूला काय करावं हेच कळत नाही. दिशा म्हणते, बाय पारू. पारू स्टेजवर जात असते आणि मनात म्हणते, या समद्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. आता पारू दिशाचा पाठलाग करते. दिशा अनुष्काकडे जाते. हे सगळं पारू चुरून बघत असते. अनुष्का म्हणते, दिशा फायनली तू तुझा बदला कंप्लीट करणार आहे. अखेर ती आयल्या संपणार. किर्लोस्कर धुळीला मिळणार आणि त्यांची कंपनी आता आपल्या ताब्यात. दोघी हसायला लागतात आणि हाताला हात देतात. हे ऐकून आणि बघून पारूच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढे अनुष्का म्हणते, बहिणा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. पारू म्हणते, म्हणजे या दोघी बहिणी? आता पारूला आठवतं अनुष्का बाहेर जाते आणि गुंडांना पैसे देते. नंतर ते जेलमधून सुटताना त्यानंतर आदित्यवर हल्ला, त्यामध्ये आदित्य अनुष्काला वाचवतो. आता पारूसमोर एका गोष्टीचा उलगडा होत असतो. ती म्हणते, अरे देवा, हे सगळं दिशाने घडून आणलं आणि अनुष्का दिशाची बहीण. आता काय करू मी? कोणाला सांगू आणि कोण माझ्यावर विश्वास ठेवणार? पण नाही, काहीतरी करायलाच पाहिजे, नाहीतर बॉम्ब फुटणार. बॉम्ब फुटला पाहिजे, पण अनुष्का आणि दिशाच्या डोक्यावर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.